सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपण आलेलो आहोत अचलपूर सुलतानपुरा येथे स्थित असलेल्या भूलभुलैया या दत्त मंदिरामध्ये. महावीर पेठेत 200 वर्षांपूर्वी सदानंद महाराज यांचे शिष्य विमलानंद महाराज आणि हरिबाबा कासार यांनी या मंदिराची स्थापना केली. केवळ 700 स्क्वेअर फूट जागेमध्ये 9 मंदिरं स्थापन केली. या मंदिरातील सर्व मूर्ती ह्या खास राजस्थानमधून संगमरवरी दगडांच्या तयार करून आणलेल्या आहेत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात दत्ताचे दर्शन सहज घडत असले तरी इतर 8 मंदिरांमध्ये जाण्यासाठी भाविकांना देवदर्शनासाठी मंदिरात हजर असणाऱ्या जाणकार व्यक्तीला सोबत न्यावं लागतं. आणि मी आज येथे जाणकार व्यक्ती म्हणून घेतले आहे आमच्या शाळेतील दिलीप लाधे, म्हणजेच आमच्या सर्वांचे लाडके बाबू सर यांना. पूर्वमुखी असणाऱ्या या मंदिरात सकाळी सूर्योदय होताच सूर्याची किरणं थेट श्री दत्ताच्या मुखावर पडतात. श्री दत्ताचे दर्शन घेतल्यावर सर्वात आधी उजव्या बाजूनं लाकडाच्या पायऱ्यांवरून खाली उतरून महादेवाच्या पिंडीचं दर्शन भाविकांना घडतं. महादेवाची ही पिंड दत्ताच्या गाभाऱ्याच्या अगदी खाली आहे. विशेष म्हणजे दत्तावर टाकलेली फुलं खाली थेट महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडतात. मंदिराच्या बाहेर खालच्या बाजूला चारी दिशेनं छोट्याशा खिडक्या करण्यात आल्या आहेत. या खिडक्यांमधून थेट प्रकाश महादेवाच्या पिंडीवर जाऊन पडतो. श्री दत्ताचे आणि शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर सर्वात आधी आपण अगदी छोट्या छोट्या पायऱ्यांवरून सर्वात वरच्या मजल्यावर जाणार आहोत आणि तेथे आपल्यास दर्शन घडणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलीचं. इथूनच आपल्याला बाहेरचा परिसर सुद्धा बघावयास मिळेल. त्यानंतर परत त्याच पायऱ्यांनी अगदी छोट्या छोट्या, जिथून फक्त केवळ एकच व्यक्ती एका वेळी जाऊ शकते अशा पायऱ्यांनी आपण खाली येणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला दर्शन घडते ते गजलक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचं. आणि तिथूनच पुढे आपण पुन्हा त्याच छोट्या पायऱ्या दर्शन घडते ते विठ्ठल रुक्माईचं. महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेतल्यावर आपल्याला पुढे दर्शन घडतं ते गणरायाचं. एका बाजूला रिद्धी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी आणि मधोमध असणाऱ्या गणरायाचं दर्शन भाविकांना घडतं. याच पायऱ्यांनी पुढे समोर गेल्यानंतर आपल्याला दर्शन घडतं राधाकृष्णाचं. अतिशय सुंदर आणि रेखीव अशा ह्या राधाकृष्णाच्या मूर्त्या आहेत. आणि पुढे इथूनच आपण सरळ थेट वरच्या मजल्यावर जाणार आहोत आणि तेथून आपण बाहेरच्या दिशेने जाणार आहोत, जिथे आपण दुसऱ्या बाजूने संत ज्ञानेश्वराचं दर्शन घेतलं होतं. त्याच्याच अगदी दुसऱ्या बाजूला वरच्या मजल्यावर आपल्याला संत तुकारामांचं दर्शन होतं. आणि येथून आपल्याला ह्या मंदिराचा कळस सुद्धा दिसतो. या कळसामध्ये शुद्ध तुपाचा गडू भरलेला आहे असे मानले जाते. पुन्हा त्याच लाकडी पायऱ्यांनी आपण खाली उतरणार आहोत आणि आपल्याला कळतच नाही आपण कुठल्या मंदिरात जातोय आणि कुठून परत येतोय. म्हणूनच या मंदिराला भूलभुलैया मंदिर असे म्हणतात. आता आपण आलेलो आहोत ह्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर, जिथे स्वामी समर्थ यांचं केंद्र चालवलं जातं. या ठिकाणी बाल संस्कार शिबिर देखील घेतले जाते. येथे दत्त जयंतीच्या वेळी मोठा सोहळा केला जातो. दत्ताचा जन्म सुद्धा केला जातो. दत्त जयंतीच्या वेळी अतिशय सुंदर अशी सजावट आपल्याला या मंदिरामध्ये केलेली बघायला मिळते. या मंदिराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 100 वर्षांचं लाकडी कॅलेंडर. हे लाकडी कॅलेंडर 2 विभागात विभागलं आहे. खालच्या भागामध्ये महिने वार दिले आहेत
यानंतर आपण पुढे जाणार आहोत राम दरबारामध्ये. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चारही भाऊ एकाच गाभाऱ्यात असणारे विदर्भातील हे एकमेव मंदिर आहे. राम दरबारानंतर आपण पुढे जाणार आहोत विष्णू दरबारामध्ये. विष्णू आणि लक्ष्मीसह त्यांचे रक्षक जयविजय आणि विष्णूचे वाहन गरुड या मूर्ती इथे आहेत. विष्णू दरबाराचे दर्शन घेतल्यानंतर दत्त जयंतीनिमित्त निघालेल्या पालखीचेही दर्शन आपण घेऊयात. तर अचलपूरमध्ये आल्यानंतर एकदा या भूलभुलैया मंदिरला नक्की भेट द्या आणि खरंच आपण येथे मंदिरात दर्शन घेत असताना रस्ता विसरतो का हे खरंच स्वतः अनुभव घेऊन बघा. धन्यवाद.